आज सोशल मीडियावर फेमस असलेली लेयर्सवाली अळूवडी बनवली. खूप लोकांनी म्हणजे अशा पद्धतीने अळूवडीची रेसिपी अपलोड केलेली आहे. मी म्हटलं आपणही बनवून बघावी. खरंच ती अशी लेयर्स येतात का आणि खरंच आपली अळूवडी एवढी छान होते का? काय केलं, 7-8 अळूची पानं घेतली. छान व्यवस्थित ती स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर ना आपण त्याच्या आतल्या सारणाची तयारी करूयात. तोपर्यंत ही निथळून निघतील आपली पानं. मग काय केलं, इथे 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलं. डाळीच्या पिठामध्ये मीठ घालून घेतलं. नंतर ओवा घालून घेतला, जरा थोडासा हातावर क्रश करून. ओवा घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी घेतलं. मी गुळाचं आणि चिंचेचं पाणी तर लागतंच, ते भिजवून ठेवलं होतं. तर गुळाचं पाणी आणि थोडंसं चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं. गुळाचं पाणी आणि चिंचेचं पाणी काय करायचं, आधीच घालून घ्यायचं, म्हणजे आपल्याला नंतर वरती किती पाणी घालायचं ना याचा अंदाज येतो. हे घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली. नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं. अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घेतली. आणि 1 मोठा चमचा मी इथे आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली. कसं होतं, आता जो ठेचा आहे तो किती घालायचा आहे तुम्ही तुमच्या मनावरती आहे, तुम्हाला किती तिखट हवी आहे किंवा किती कमी तिखट हवी आहे त्याप्रमाणे. मग थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. जास्त पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर पातळ होऊ शकतं, आपल्याला हाताने लावायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं. आता अळूवडी तर आपण ज्या पद्धतीने बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आहे. आपण हेच सर्व त्या ह्याच्यात पण करतो. फक्त काय करायचं, इथे आपण जे उंडे बनवतो ना, ते उंड्यांच्या ऐवजी आपण इथे जरा पद्धत वेगळी वापरणार आहोत. बाकी हे जे आतलं जे पीठ असतं ना, हे सेमच आहे. आता काय करायचं, बनवताना अळूच्या पानाचं हे शीर जे आहे ही काढून घ्यायची आणि याच्या पूर्ण पानावरती आहे ना लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे ते पान असं छान बसून जातं. हे बघा असं. आणि सगळ्याच पानांच्या शिरा आधीच काढून ठेवून घ्यायच्या, म्हणजे कसं एकावर एक पान ठेवून आपल्याला सारण भरता येतं याच्यामध्ये. आता हे बघा अजून एक पान घेते मी, ते पण लगेचच सेम असंच शीर काढून त्याची लाटणं फिरून घेणार. म्हणजे सगळ्याच पानांचं मी करून घेते आहे. साधारण मी 7 ते 8 पानं घेतली आहेत, मोठ्यापासून छोट्यापर्यंत अशी 7-8 पानं मी घेतलेली आहेत. हे बघा आता ही पण असं एकदम शिरा सगळ्या अशा छान दाबून घ्यायच्या. आता काय करायचं, सगळ्यात मोठं पान आधी घ्यायचं, मोठ्यापासून सुरुवात करायची. मोठं पान घ्यायचं, आतमध्ये हे सारण सगळं असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं. इथे ही पद्धत फक्त वेगळी आहे. आपण काय करतो, सारण लावून घेतो, 1-2 पानं एकावर एक ठेवतो आणि मग नंतर गुंडाळी करून त्याचा उंडा तयार करून घेतो ना. आता ते तसं नाही करायचं इथे. हे बघा आता ह्याचं काय करायचं, 2 पानं हे वरून असं फोल्ड करून घ्यायचं आणि खालून पण फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावर पण थोडंसं हे डाळीचं पीठ आपलं लावून घ्यायचं. हे बघा असं डाळीचं पीठ ह्याच्यावरती पण लावून घ्यायचं. बनवायला हे पण खूप सोपं आहे, पण दिसतं पण खूप छान आणि लेयर्समुळे ना अशी छान क्रिस्पी अशी अळूवडी तयार होते. हे बघा आता काय करायचं, दुसरं पान आहे ना ते उलटं ठेवायचं आणि मग एक पान सरळ एक पान उलटं करून हे सगळं असं डाळीचं पीठ लावून घ्यायचं. एक सरळ आणि एक उलटं असं पान लावून लावून व्यवस्थित करून घ्यायचं. आणि शेवटी मी एक छोटं पान घेतलेलं आहे, ते त्या पानाला आपण डाळीचं पीठ लावून एकदम मध्ये ठेवून घेतलं. काय होतं, मोठ्या पानापासून छोट्या पानापर्यंत घेतलं ना की मध्यापर्यंत पूर्णपणे व्यवस्थित ते भरीव तयार होतं. हे बघा आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं, चाळणीला आहे ना तेल लावायचं, जसं आपण करतो उंडे करतो ना अळूच्या पानाचे, अगदी तसंच तेल व्यवस्थित लावून घेतलं ना की हे जे तयार केलेलं आहे ना आपण असंच उचलायचं आणि असंच चाळणीमध्ये ठेवून द्यायचं. हे बघा मी ठेवते ना अशा पद्धतीने. हे ठेवून दिलं ना की मग गरम पाण्याच्या पातेलीवरती हे पुन्हा ठेवून द्यायचं. तर उरलेलं जे डाळीचं पीठ आहे ते मी ह्याला वरती लावून घेते आहे. मग गरम पाण्याचं पातेलं असताना आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे ना, तर ते पातेलीवरती ही चाळणी आपली ठेवून द्यायची. जसं आपण उंडे शिजवतो सेम तसंच शिजवायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं. आता 10 ते 15 मिनटानंतर चेक करायचं काढून आपले हे शिजलेलं आहे की नाही ते. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. मी हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये काडी घालून चेक करते हे शिजलेलं आहे की नाही. हे बघा शिजलेलं आहे. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. ह्याला बिलकुल हे गरम गरम हात लावायला जायचं नाही, नाहीतर आपल्या व्यवस्थित वड्या पडणार नाहीत. पूर्ण गार असं थंड होऊ द्यायचं. हे बघा गार झाल्यानंतर मी हातामध्ये घेतले, एकदम घट्ट असं व्यवस्थित तयार झाले. आता हे असं उलटं करायचं आणि वड्या पाडून घ्यायच्या. हे बघा आत्ता मी पाडते आहे ना या अशा वड्या. आता तुम्हाला किती मोठ्या आणि कुठल्या आकारामध्ये पाडायच्या आहेत ना, शंकरपाळ्याच्या किंवा चौकोनी, तर तुम्ही त्याप्रमाणे पाडू शकता. एकदम इझिली आपल्याला कट करता येतं. हे छान शिजलेलं आहे. तर मी इथे चौकोनी वड्या पाडून घेते आहे. हे बघा तुम्ही बघू शकता
खूप दिसायलासुद्धा इतक्या अप्रतिम दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि खाव्याशा वाटतात बघितल्यानंतर. आपण दरवेळेलाच गोल असे उंडे तयार करतो आणि कट करून घेतो. तर मी ही रेसिपी जेव्हा बघितली म्हटलं नाही आता मला ही बनवायचीच आहे. तर मी बनवली आणि त्याचाच व्हिडिओ घेतला. म्हटलं मी हीच रेसिपी माझ्या यूट्यूबवरती पण मी अपलोड करून घेईन. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी कशा लेयर्स आल्यात. हे बघा परफेक्ट लेयर्स आलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. आणि फार अवघड नाही आहे. दिसायला असं वाटतं की फार अवघड असेल, कसं काय बनवलं, अशा लेयर्स कशा काय पडल्या, पण खूप सोपं आहे. आता जसं आपण अळूवड्या तळून घेतो ना, सेम तशाच ह्या वड्या ह्याच्यामध्ये घालायच्या तेलामध्ये आणि तळून घ्यायच्या. जसं आपण अळूवड्या तळून घेतो अगदी सेम. आता तळताना काय होतं, हे थोडंसं स्प्रेड होतं आणि त्याच्यामुळे छान अशा लेयर्स येतात. हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये छान असं स्प्रेड होते, त्याच्यामुळे त्या लेयर्स एकदम व्यवस्थित अशा पडतात. म्हणजे मलाही असं वाटलं होतं की खूप अवघड आहे, पण बनवायला अतिशय सोपं आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे आणि छान वाटतात, म्हणजे दिसायला तर खूपच सुंदर दिसतात. हे बघा आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. खूप सोपं आहे, एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.